संत यार घाल जेऊ साधू संत घाल जेऊ माझ्या नाग शेतामध्ये कोणी टाक गयाली ज्वारी टाक. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस आपलं यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आलं नव्हतं. तर आत्ता दुपारच्या 3 वाजल्यात आणि आमच्या वस्तीवर शेवयाचं नियोजन चाललं आहे. दुपारच्या धरून शेवया करतात, मागं बायांचं शेवया करायचं नियोजन चाललं आहे. आणि आत्ताच आम्ही आंब्याची पार्टी केली. सगळे आमच्या वस्तीवली पोरं एकत्र येऊन बसली होती. ही काय चिलीपिली आहे. हाय करा चॅनलला आपल्या. हा आलो. तर तिकडं चाललंय शेवया करायचं. तर तुम्हाला नियोजन दाखवतो कसं काय चाललंय काय चाललंय. व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत बघा. तर ऊन लागतंय इथं मित्रांनो. ऊन तिकडं चाललंय करायचं. इकडं चाललंय गाणी म्हणायचं आजीचं यांचं. इकडं मस्त अशी पोरं बिरं सगळी जमलेली आहे आणि मस्त अशा वातावरणामध्ये इकडं कोरड्या नाही शेवया चालल्यात. बाळू मामाच्या घोड्याईला मामाच्या घोड्याईला बाळू मामाच्या घोड्याईला संत या ग बाळू मामा जागा सुजित वाड्याईला सुजित वाड्याईला जागा सुजित वाड्याईला माझ्या या ग शेतामध्ये कोणी टाक गाईला गहू टाक ना गाईला गहू कोणी टाक गाईला गहू सांगतीर बाळा तुला कशाने ग मळयाली वाट कशाने मळयाली कशाने ग मळयाली दिंडी साधूची केळयाली साधूची ग केळयाली दिंडी साधूची केळयाली. मला जम लागला. इकडं साळूनानीचं भरायचं चाललंय आणि इकडे वाळायला टाकल्यात. दोन बाया बोलवायच्या आणि त्या बायांच्याकडून करून घ्यायचं मस्त पैकी कुरड्या करायच्या. आज मस्त पैकी शेवया केल्यात आणि आता काय समजत आज काय आपल्याला काम नाही. हे का बसा काय म्हणजे आता गावात जा आपल्याला रवा घेऊन या. गावात गेली 5 किलो रवा घेतला. हे तो लांब जाऊन बोला ग बसा. मस्त पैकी रवा आणला 5 किलो. घरी आली मस्त पैकी रवा मळला त्यात वाईट गव्हाचं पीठ घातलं वर बघ आणि मस्त पैकी रवा मळला आणि शेवया उडीला म्हणलं आता तुम्ही सोऱ्या आणा सोऱ्या बांधा मस्त पैकी आणि तुम्ही रुपा वैशाली छाया दोघी तिघी तुम्ही शेवया करा. पोर आलती गावाला बांधून मस्त पोर जायची म्हणजे माझी नांदायला आली होती 2-4 दिवस आणली होती. तिला शेवया करून मस्त पैकी द्यायच्या त्या डबा भरून. तर कुरड्या बिरड्या करून झाल्याच्या नंतर आपल्याला द्यायचं होतं कासरोडी फाट्यावर. मामाची आई आली होती इकडं. तर सम्यानं आम्ही गेलो आणायला कासरोडीला. जाता जाता आम्हाला एक मामा गावले. चालतं काय हा का पुढं सर पुढं गावातच राहिला का तुम्ही. तिथून मग फाट्यावर गेल्या आईला घेऊन आलो आम्ही. आईला आंबे आणायचे होते येताना पण आईनेच येताना बेळण आंबा आणलं होतं आम्हाला. मग काय म्हणलं संध्याकाळी करू आंबरस. आणि पोरं सगळी बसली होती घरात आमच्या. पप्पा TV बघत होतं मस्त असं. दादा कोंडक्यांचा पिक्चर लागला होता तर चाललं होतं बघायचं पोरांचं. तिथून नंतर आम्ही गावात गेलो. पाणी संपलं होतं आमच्या इथलं. तर सामान आम्ही 2 जार घेऊन तात्या पण आलं तर मागून. पण गावात गेलो तर काय बाबा आमच्या गावात पाणीच नव्हतं. डॉलर जायना आतमध्ये काय म्हणा लाईट नव्हती का काय झालं तर काय नव्हतं. मग तिथून आम्ही म्हणलं कासरोडीला जायला लागेल खाली. मग आम्ही कासरोडीला गेलो परत बाटली घेऊन. तिथं डॉलर नव्हतं आमच्याकडे. डॉलर टाकून कसं बसं पाणी घेतलं